मित्रांनो ह्या लोकेशनवर बघितलं पण मासा काय लागलेला नाही, तर चाल नाही. आपण स्पॉट चेंज करणार आहे. बघूया तिथे गेल्यावरती भेटतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो वारणा नदीत. मोरणी नदीला काल आपण बघितलं पाणी खूप कमी झालं आहे मित्रांनो, त्यामुळे आपण वारणा नदीवर आलो. इथं पाणी आहे. आज मासं गावतील असं वाटतं मोठ्या साईजचं. आज आपण मित्रांनो हँडलाईन सेटअपच वापरणार आहे आणि हे भाकरीचं बेट आणलं आहे आपण. 4 गाळाचा सेटअप आहे बघा. बघूया आज आपण भाकरी आणि गव्हाचं पीठ पण तयार करणार आहे. त्याच्यावर मासं गावतील आज. बघूया. ठीक आहे मित्रांनो, आपण स्पॉट चेंज केला आहे. नदीवर आपल्याला काय चाल नव्हती, मासे भेटणार नाहीत म्हणून आपण मोरणा नदीतच आलो आहे बघा. बघूया भेटतात का मासे. मित्रांनो चिलाप लागले बघा. लहान साईज आहे म्हणतोय. बघूया केवढी. हाय चांगली साईज आहे. बारकी आहे ती. किती 2 मित्रांनो राकेशनं दुसरी चिलाप पकडल्या बघा. बघूया म्हणतोय मोठी आहे. काढ बाहेर. हाय हाय पहिल्यापेक्षा मोठी आहे. अरे गुत्ता होती सगळा. काय करू गुत्ता होती. अर्धा किलोची असेल बारकी. लागली तिकडे दोन्हीला पण. अरे वडकीस कधी माहिती या दोन्ही. काढा मित्रांनो, मासा घावलाय बघा. किलाप चिलावीच आहे चांगल्या साईजची. तिसरी धरल्या बघा भावानं. दोरा बघ, दोऱ्यावर पाय देऊ नको. मित्रांनो बिग साईज चिलापी आहे बघा. राकेशला भावाला आज काही बॅक टू बॅक पाऊसच पाडलाय चिलाप्याचा. ठेव आत ठेव गांजूया. आज पाऊस आहे, दोघच आहे पण पाऊस आहे.
सगळ्यात. मित्रांनो दोघच आहे बघा, दोघात बिग साईजची लाईन. काही मित्रांनो माशाचा रस्सा खाल्लाय आम्ही, त्यामुळे माशात भरपूर गावते. एक 4-5 किलो तरी असेल माल आपला. शिराच्या बाजारात जाणार आहे मित्रांनो विकायला वासे आज. काय पाहिजे गावले तर गावलं म्हणणार, नसल्यावर काय बळण तुम्हाला सांगणार आहे का? तिथं मागे एकदा मी तिथे बसलेलं का नाही, मला 2 किलो तिला 2 गावले. हा दुसरा लगेच गावलेला आहे. आईला का माहिती आहे मासा काढतोस वर. मयूरला एक मासा मोठा लागलेला आहे, अर्धा 1 किलोचा असेल, पिठावर लागलेला आहे. तरी तुम्ही बघू शकताय. कुठला आहे रे मयूर? कानसा आहे बघा मित्रांनो. तरी चांगली साईज आहे, एक अर्धा किलोच्या पुढली साईज आहे. ओके मित्रांनो, मयूरला पण एक मासा लागलेला आहे आत्ता. किलाप आहे, किलाप. भाकरीचा पिठा पलीखंड घे, इथं ही आहे, गेला घालवले. मित्रांनो लगेच दुसरा मासा गावलाय, पण गळ बघा कुठं आहे कसा. गळ बघा इकडे झाडात अडकलाय वर. काढला पाहिजे. थांबे इथे मासा जाणार मयूर. घेऊ काय त्याला झाडापासून? झाडापाशीच घे, हळूहळू घे, तू सांगतो. बाकी अडकते, दाखवू की निघत काहीच खाली का? दे बरं, हळूच दे, हळूच दे, लय लय जोरात. जाऊन दे वर, अजून जाऊन दे वर, जाऊन दे वर, जाऊन दे वर, जाऊन दे वर. तटलंय वर. मयूरने आत्ता बिग साईज काढलेली आहे, बघूया काय आहे मित्रांनो. हे दोन मासा आहेत बहुतेक, काही एकच आहे, एकच आहे. तो पण गेला, पकडलाय. रव आहे मित्रांनो, बघा आत्ताच रव गावलेला आहे. तरी अशा तऱ्हेने लागलाय खेळायला माशाबरोबर. हे रव नाही, यो रव आहे. रवच आहे. आता इथे बिग साईजचे चान्सेस आहेत मित्रांनो. मासा गावला मित्रांनो मयूरला. कुठला आहे बघूया आता.
चांगल्या साईजची चिलापी आहे बघा. पावशेरवराचे अर्धा किलोची तर बघा मित्रांनो, चिलापीला ही पकडण्याची टेक्निक बघा. या पद्धतीनं पकडली तर आपल्याला गळ पण लागत नाही आणि काढायला पण. आवर तिकडे गाव दे लवकर. दुसऱ्या पण दोरीला लागलेला आहे बघा मासा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आपण गव्हाच्या पिठावर आणि भाकरीवर भरपूर मासे धरले. मी आणि राकेश दोघंच आलेलो बघा. तर बघूया आपल्याला किती मासे भेटले बघा. मित्रांनो बघू शकता आपल्याला किती मासे गावले. हे रऊ भेटलाय मित्रांनो, एकच छोटी साईज आहे. आपल्याला आज काही मोठा मासा भेटलेला नाही. रऊ चिलापे भेटलेत चांगल्या साईजच्या, बघू शकता. सगळे जिवंत मासे. रऊ पकडायला आलतो मित्रांनो, पण चिलाप्याच लागलेत आज सगळे. भाकरीच्या बेटची कमाल आहे मित्रांनो बघा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओ.